अभी आने वाले जो विधानसभा चुनाव है इसमें हमारी स्पष्ट भूमिका है, स्पष्ट रूप से कि कई सारी पॉलिटिकल पार्टियों को हमने स्पष्ट संदेश दिया है, उनसे करस्पॉन्डेंस किया है, पर्सनली मीटिंग्स भी की है कि हमारी ये मांग है कि महाराष्ट्र में सबसे ज़्यादा पॉपुलेशन वीरशैव लिंगायत समाज की है। कम से कम 3-3.5 करोड़ की पॉपुलेशन है। वोटिंग की अगर हम बात करें तो ऐसी 35 से 40 सीट्स ऐसी है जहाँ पे केवल वीरशैव लिंगायत समाज की वोटिंग सबसे ज़्यादा होती है। तो उसकी सीधा बात यही है, सीधा मतलब उसका ये निकलता है कि अगर हम वहाँ पे 35 to 40 कैंडिडेट किसी भी पार्टी से या कोई अलग से अगर खड़ा करते हैं और लोगों से अपील करते हैं वीरशैव लिंगायत समाज के लोगों से कि आप इनको ही वोट दे दो, और यदि लोगों ने मान ली तो हमारे 35 to 40 कैंडिडेट असेंबली में जा सकते हैं। तो हमने सारे पॉलिटिकल पार्टी को रिक्वेस्ट की है, आप अपने अपने पार्टी से, आपके पार्टी कार्यकर्ता जो भी है, पदाधिकारी है और जो वीरशैव लिंगायत समाज के हैं, उनको सबसे पहला आप प्रेफरेंस दीजिए, उनको आप वहाँ पे टिकट दे दीजिए और हम भी उनका प्रचार करने के लिए आए, चाहे वो किसी भी पार्टी से हो, वो सिर्फ वीरशैव लिंगायत समाज के होने चाहिए। अगर यदि ऐसा नहीं करते हैं, हालांकि कुछ पार्टियों ने हमें उम्मीदवारी दी है, कुछ बातें चल रही है, कुछ बाकी भी है, अगर ऐसा नहीं करते हैं तो फिर हमें अलग तरीका अपनाना पड़ेगा, हमें नोटा का भी ऑप्शन यूज करना पड़ेगा। त्या महाराष्ट्रामध्ये ज्या आता आगामी निवडणुका होत आहेत त्याच्या अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाज याच्या बाबतीमध्ये विचार केला तर या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट लक्षात आली की संपूर्ण या राजकारणामध्ये वीरशैव लिंगायत समाजावर नेहमी अन्याय झालेला आहे। आमच्या समाजाची पार्श्वभूमी पाहिली तर अनादी कालापासून अगदी आमच्या महात्मा बसवेश्वर असतील, त्याच्यानंतर आमची राणी चेन्नम्मा असेल किंवा अनेक सगळे लोक, अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आमच्या समाजाचं विशेष करून जंगम वर्गाचं चांगलं योगदान होतं। आमच्या समाजाचे उपराष्ट्रपती होऊन गेले, केंद्रीय गृहमंत्री होऊन गेले, अनेक मंत्री, खासदार, आमदार, महाराष्ट्राच्या राजकारणात आमच्या समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री झाले। एवढं सगळं असताना आता अलीकडच्या काळामध्ये 20-25 वर्षामध्ये आम्ही पाहतोय की वीरशैव लिंगायत समाजाला टार्गेट केलं जातंय, डावलण्याचा प्रयत्न केला जातोय। आमच्या समाजाचे जे नेते कुठल्याही पार्टीमधले असतील, कुठल्याही पक्षाचे असेल, मी कुठल्याही एका विशिष्ट पक्षाबद्दल बोलत नाहीये आणि माझा कुठलाही आमच्या संघटनेचा कुठल्याही राजकीय पक्षाला थेट पाठिंबा पण नाही आणि थेट विरोध सुद्धा नाही। आमचं एवढंच मागणं आहे की वीरशैव लिंगायत समाजाचे जे उमेदवार असतील त्यांनाच तुमच्या उमेदवारीमध्ये द्या। याचं कारण 288 मतदारसंघापैकी साधारण 36 ते 40 जागा वीरशैव लिंगायत मतदारसंघ बहुल असलेल्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी तुम्ही आमच्या समाजाचे उमेदवार द्या, जे तुमच्या पक्षामध्ये अगोदरच काम करतायत, जे सुशिक्षित असतील, ज्यांना समाजमानाची जाण असेल, जे विद्वान असतील, चारित्र्य संपन्न असतील, या सगळ्याची पडताळणी करून मग त्यांना उमेदवारी द्या। असं जर न केलं तर निश्चितपणे आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। तिला मान देऊन महाराष्ट्रामधील काही पक्षांनी कदाचित आमच्या विनंती करण्यापूर्वी सुद्धा जाहीर केलं असेल किंवा नंतर देखील केलं असेल, परंतु त्यांनी काही जागा दिलेल्या आहेत वीरशैव लिंगायत समाजाला। एकंदरीत 10 ते 11 जागा आमच्या वीरशैव लिंगायत समाजाला मिळालेल्या आहेत। भाजपकडून 2 जागा मिळालेल्या आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 2 जागा मिळालेल्या आहेत, मनसेकडून 1 जागा मिळालेली आहे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने 2 जागा दिलेल्या आहेत, विनय गोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने 1 जागा दिलेली आहे आणि अशा वेगवेगळ्या जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडून देखील आम्हाला 2-3 जागा मिळण्याची शक्यता आहे, तशी सकारात्मक बोलणी सुरू आहे, त्या संध्याकाळपर्यंत नक्की होईल। मात्र या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून आम्हाला एकही जागा मिळालेली नाही आणि त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आम्हाला आलेला नाही। त्यामुळे आमची जी मागणी आहे ती मान्य न झाल्यास उर्वरित पक्ष किंवा उर्वरित जागा आहे त्याच्याबद्दल आम्हाला समाजाला विचार करावा लागेल। त्या ठिकाणी आमच्याकडे जर उमेदवार तुम्ही इतर उमेदवार उतरवलेत निवडणुकीच्या रिंगणात, आमच्या उमेदवार सक्षम असताना देखील तर आम्हाला नोटाचा पर्याय उपलब्ध आहे, हे तुम्ही विसरू नका। सगळ्या राजकीय पक्षांना विनंती करतो। धन्यवाद।